एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर साक्षी मोरे जाधव यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आम्ही निघालो आहे बीडला आणि मी असं साधं सिंपल अशी रेडी झाली आहे. कसं वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी कुठे दाखवू तुम्हाला माझं पूर्ण लुक दिसेल. एक मिनिट, ही बघा पसारा काही दिसत असेल तर इग्नोर करा. आणि हे असं माझं सिंपल लुक आहे. कसं वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्याची मी काय म्हणते त्याला, शूज म्हणते का मोजडी म्हणते काय म्हणते, जे काही ते मी आणले बघा, आज घातली. कसं दिसते नक्की सांगा. बिकॉज ना माझे पाय खूप खराब आहे, म्हणजे खराब म्हणजे मला ड्राय स्किन आहे, त्याच्यामुळे वायजळ खूप आहे. सो असं तयार झाले मी. आणि सांगा मला कशी दिसते मी. श्रीषा पण छान तयार झालेली आहे, पण ती ॲक्च्युली बाहेर गेली आहे. सो भेटू परत. आणि तुम्हाला कळेल बीडला गेल्यावर काय काय करायचं आहे आणि काय नाही. ते ॲक्च्युली मलाही माहीत नाही, पण मीच तर म्हणले की चल जाऊन येऊ आज. आणि थोडं म्हणजे आम्ही ड्रायक्लीनला कपडे टाकले ते पण आणायचे, थोडे ड्रायफ्रूट्स, आणखी थोडी काही खरेदी आहे छोटी मोठी. असं सगळं काही करायचं आहे, बघत राहा. श्रीषा कुठं चाललो आपण बुबू? इकडे बघ. कुठे चाललो? कुठे? हाय कर, हाय असं कर, हाय कर, तू कर, तू कर ना. तर तिला मी ना सारखी अशी झोळी बांधून ठेवत असते गाडीमध्ये. जर झोपायचं असलं तरी झोपते. आणि आता बघा कसं आगाऊपणा करत होती. आणि तुम्हाला ऐकायलाही येत असेल की ती काय म्हणत आहे. ती ए पप्पा करत होती आणि अशी सारखी उठून बसते. आजकाल खूप आगाऊपणा करायला लागली. आणि हिचे ना डोळे खूप छान आहेत. मला इतकं छान वाटतं. आम्ही बाहेर गेलो ना सगळे हिच्या डोळ्यांकडे खूप अट्रॅक्ट होतात. तो खूप सुंदर आहे म्हणून असं वाटतं की लेन्स लावले असंच म्हणतात सगळे. आणि याच्यापेक्षाही भारी डोळे होते हिचे लहानपणी. इतकी छान दिसत होती. आणि तुम्हाला जर श्रीषाचे लहानपणीचे काही व्हिडिओज बघायचे असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि पुढे बघत राहा. जाधव जाधव तर आम्ही आलो तर रिलायन्स डिजिटलला. आणि काय घ्यायचं आहे, AC घ्यायचं आहे. बघू आता. तर आम्हाला घ्यायचा होता वोल्टाचा AC, जो की तिथे अवेलेबल नाही होता. आणि ना मग दोघांचा पण मूड ऑफ झाला. आणि आता बघू पुढे कुठला भेटते. सो नंतर यांनी फोन केला कुणाला तरी, संभाजीनगरवरून तो अवेलेबल झाला आणि आज येईल तो. सो मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल तुम्हाला कुठे आणि कसा लावला इथे. आणि श्रीषाचा इथे पण खूप आगाऊपणा चाललेला होता. तिथे पण ती सारखीच पळत होती आणि मी पण तिच्यासोबत खेळत होती. आणि पप्पा तिकडे बसलेले होते मॅनेजरसोबत बोलत. आणि आमचं असं चाललेलं होतं. आणि इथे TV दिसली तुला तर ती बघत होती. काय असं वेगळंच वाटत होतं तिला. कारण काय आहे, आतापर्यंत असं झालं आहे, आमच्या घरामध्ये TV आहे पण आम्ही कधी लावलं नाही, दोघांनी पण नाही. ते तर लावतच नाही आणि मी सुद्धा नाही. असं TVची म्हणून मलाही जास्त आवड नाही. जे काय आहे ते मोबाईलमध्येच. पण मोबाईलचीही तिला मी सवय लावलेली नाही अजिबात. कधीतरी वाटलं तिला तर मागते ती, पण असं सारखं नाही की आई मोबाईलच बघू दे किंवा आपलं म्हणजे सारखी रडणार असं वगैरे नाही. तेवढ्याने मला खूप छान वाटतं, तिला सवय नाही. आणि इतकी क्लिअरिटी जबरदस्त होती ना त्या TVची, खूप मस्त ती बघत होती. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो ड्रायफ्रूट्सच्या दुकानामध्ये आणि ड्रायफ्रूट्स वगैरे घेतले, जे की घरी नव्हते आणि संपलेले होते सगळे. कारण यांना रोज ड्रायफ्रूट्स लागतात. सो मग हे सगळं पाहिजे होतं त्यांना. मग म्हटलं चला आपण घेऊ. आणि सगळं जे काय काय होतं ते सगळं घेतलेलं. आणि घरी आल्यावर आम्ही ओपन पण केलेलं. आणि तिथे पण आगाऊपणा चाललेला होता तिचा. मी तिचा फोटो घेत होती आणि ती म्हणत होती मी बघणार नाही, जा, असं काहीतरी रिॲक्शन देत होती, तिचं म्हणणं होतं. आणि एवढं सगळं घेतलेलं. ठीक आहे ना. इतकी भयंकर भूक लागली होती आम्हाला, त्याच्यामुळे आता गाडीचा खाकरा पडतोय. भूक लागली. तर सकाळी नुसतं पोहेच खाल्ले होते, थोडंफार जेवण केलं होतं.
आपण बघू. तुम्ही पण खावा. त्यानंतर आम्ही गेलो होतो बीडच्या मोंड्यामध्ये, जिथे आम्हाला काम होतं थोडं, यांना काहीतरी घ्यायचं होतं. आणि तिथे गेल्यानंतर ना, म्हणजे आंबेडकर स्क्वेअर आहे तिथे इतकं भयंकर, म्हणजे एका माणसामुळे किती जणांना त्रास होऊ शकतो हे याचं उदाहरण आहे. बघा, इकडनी गाड्या येत आहे आणि आम्ही पण चाललो आहे. त्यांनी रॉंग साईडनी गाडी घातली. आता तुम्ही बघाल समोर जो ट्रक आहे का, हा बघा, गुड करिअरवाला जो ट्रक आहे का, त्यांनी आम्ही ज्या दिशेने चाललो त्याच दिशेने गाडी घातली. शेवटी त्यालाच मागे घ्यावं लागली आणि एका माणसामुळे एवढं सगळं ट्रॅफिक जाम झालं. नेहमी 2 ते 3 ड्रेसेस ठेवते सोबत श्रीशाचे, कुठेही गेलं म्हणजे. आणि आज माझ्या अजिबात लक्षात नाही, पटकन बसले गाडीत. आणि मॅडमनी बघा, कधी नाही ते आज पूर्ण असं ड्रेसवर पाणी सांडवलं ना. आमच्याकडे ड्रेस आता एकच आहे घरी जाऊस तर. हे बघा, पूर्ण असं पाणी सांडवलेलं आहे आणि वरून आमच्यावरच ओरडतात. काय, कशी ओरडतेस तू? बघा कशी ओरडायली. कसं बाई करून दाखव एकदा. बाई बाई करून दाखव. बाई इथे बघ, इथे असं कर ना. कसं करते तू बाई? हे असं आजकाल आम्ही नवीन शिकलोय बाई म्हणायचं. बघा, हा कर ना एकदा बाई. हो, कॅमेऱ्याला बघून सगळं करते. आणि मी गेले होते म्हणजे सायंकाळी जेवण करून यायचं होतं म्हणून. आणि भलतंच काहीतरी झालं. ते बोलले की मला इतका थकवा आला आहे, मला जेवायचं, घरीच जेवायचं. आणि माझी कॅपॅसिटी नाही आता हॉटेल वगैरे बसायची. खूप वेळ झाला आहे. ॲक्च्युली जास्त वेळ पण नव्हता झाला, पण ते खूप फिरले होते इकडे तिकडे. सो त्यांना थकल्यासारखं वाटत होतं. मग म्हटलं चला घरी आल्यावर मस्त असं गवाराची शेंगाची भाजी आणि पोळ्या केलेल्या मी. नंतर मला भांडे पण लावायचे होते. मी तुमच्यासोबत बोलत आहे पण माझं व्हॉईसच पुरत नाही आहे. म्हणजे की दुरून गेलं तर मोबाईलला आवाजच येत नाही आहे तेवढं जास्त, जेवढं की तुम्हाला कळलं पाहिजे असं. सो त्याच्यासाठी मला पटकन आता माहिती घ्यायचं आहे. आणि आमच्याकडे लाईटचा एवढा भयंकर प्रॉब्लेम आहे ना, तुम्हाला काय सांगू. म्हणजे 8-9 तास लाईट नसते. सो आता काही जण म्हणतील की तूप लोणी कसं काढायचं किंवा काय. सो मला आता लोणी असं ॲक्च्युली फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एक. कारण सकाळी 7लाच लाईट जाते आणि सकाळी माझ्याच्याने उठणं होत नाही. म्हणजे 1:30ला श्रीशा झोपते आणि सकाळी मला अजिबात जागेत नाही. 7:30-8 वाजता मी उठते. आणि पटकन असं आवरून घेतलं. आणि ॲक्च्युली मग नंतर उद्या सकाळी मला हे करायचं आहे, काढायचं आहे तूप. तर आता मी करून घेते, सगळं व्यवस्थित आवरून घेते आणि बोलू परत. काय झालं? आणि ना हे स्ट्रॉबेरी शरबत आणलं, म्हणजे फ्रूट क्रश. एक मँगोचं ऑलरेडी आणलं होतं मॅप्रोचं. आणि आता हे स्ट्रॉबेरीचं आणलं. काय आणलं अगं, काय झालं? परत हे आणलं मसाला पॉपकॉर्न स्पेशलसाठी. परत कॉर्नफ्लॉवर पावडर आणलं आहे आणि सीताफळ फ्लेवरचं आईस्क्रीम पावडर आणलं. बघू आता पहिल्यांदा ट्राय करणार आहे आईस्क्रीम जमते का मला. नक्की सांगेन. आणि स्पेशलसाठी हे जे आणतच ते काही खायला. आणि पिस्ता आणि बाकीचे जे ड्रायफ्रूट्स आणले आणि फ्रूट सजलेली आणलं एवढं छान छान. आणि परत हे चेरी फ्रूट्स आणले पिठासाठी. आणि बाकी आता ते ड्रायफ्रूट्स आणले, एवढं सगळं सामान आणलेलं आहे. सो काय पाहिजे तुला? ते बघ तुला देते मी. ठीक आहे तुला खायचं नको? सगळं दाखवून काय हवंय तुला? ही नसते खायचं बेटा, तू नाही खाऊ.
एकीकडे तिचा गोंधळ चालू होता आणि सगळं माझं असं काढून ठेवायचं होतं मला, आणि हे सगळं सामान मी आणलेलं होतं आणि मला काढून ठेवायचं. गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? तर काल मी बोलले होते की आमच्याकडे लाईट राहत नाही, म्हणून मग म्हटलं तूप काढून घ्यावं. म्हणजे लोण्याचा गोळा करून तयार ठेवला होता आणि आता कडवायला ठेवले. बघू शकता मस्त असा होतं. आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तसंही, फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर तसंही खूप लवकर तूप उतरतं असं म्हणतात आणि चांगलं उतरतं. त्याच्यामुळे मी अशी फ्रीजरमध्ये ठेवत असते. एका साईडने मी तूप ठेवलं कडवायला आणि एका साईडने मी कळशी ठेवली, ज्याच्यात पाणी ठेवलं होतं. मला आंघोळ करायची होती. आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की सांगा, कारण माझ्या माहेरी याला चरवी म्हणतात आणि तुमच्याकडे काय म्हणतात याला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवाज फार कमी येतोय म्हणून इतका प्रॉब्लेम झाला ना मला पटकन माईक घ्यायचं आहे आणि त्या दिवशी मी बोलवला सुद्धा होता, पण तो ना म्हणजे माझ्या मोबाईलला हे झाला नाही, त्यामध्ये कनेक्ट झाला नाही आणि ना बिलकुल मला म्हणजे आवडला नव्हता, कारण त्याची पॅकिंग जी होती ना ती खूप अशी म्हणजे असं वाटत होतं की जुनाट आहे आणि याला कोणतरी ऑलरेडी घेतलेलं आहे आणि डॅमेज होतं म्हणून वापस केलं, म्हणून मी पण वापस करून टाकलं. बघू आता, माझा विचार चालू आहे जेव्हा मी संभाजीनगरला आता जायचंच आहे मला 1-2 दिवसात, सो तेव्हा घेईल किंवा मग असं बघू आता ऑनलाईन तरी वगैरे. आणि ही जी सेल्फी स्टिक आहे तुम्हाला मी दाखवली, इतकी छान आहे ना तुम्हाला काय सांगू. आणि इतकी म्हणजे त्याचं मेटल बॉडी आहे आणि माझ्या हाईटपेक्षा मला मोठी पाहिजे होती आणि तशीच मी मागवलेली. माझ्याकडे आता 2 ट्रायपॉड झालं आहे, एक जे मी आता मोबाईल लावलेला आहे तो पण छान आहे आणि हा पण छान आहे आणि हा थोडासा असा मोठा आहे. आणि रिलायन्स डिजिटलला जे मी काल गेले होते तिथून मी प्रेस आणलेली, बघू शकता तुम्ही, मस्त हॅवेल्सची प्रेस होती आणि 1200ला काहीतरी समथिंग पडली मला ही. आणि 20 रुपये त्याच्यावर म्हणजे घेतले त्यांनी की वॉरंटीचे, आणि 3 इयर्सची वॉरंटी दिली त्यांनी. सो खूप मस्त प्रेस आहे. ॲक्च्युली माझ्याकडे प्रेस होती पण ती ना मी डिलेवरीला गेल्यानंतर त्यांनी काय केलं, सामान जेव्हा इकडे शिफ्ट केलं ना तेव्हा कुठे गेली ती कळणार झालं नाही मला. सो मग म्हटलं आता आपण घ्यावंच लागते, कारण नेहमी तर नाही पण असं कधीतरी तर पाहिजे ना आपल्याकडे माझे कपडे किंवा श्रीशेचे झालं असं कॉटनचे, कारण यांचे तर बाहेरच असतात. आणि आता मी माझे कपडे दाखवते ते म्हणजे की हे आम्ही काल खूप दिवसाआधी ड्रायक्लिनिंगला टाकले होते, जे की मी काल आणलेले. आणि बघू शकता तुम्ही सगळे माझे 2-4 ड्रेसेस होते आणि त्याच्यामध्ये साड्या पण आहे. आणि जर तुम्हाला माझ्या साड्या बघायच्या असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की साडी म्हणजे दाखवायची असेल तर की दाखव म्हणून किंवा असं काही. आणि माझे आता या ज्या साड्या सगळ्या मला व्यवस्थित ठेवायच्या होत्या आणि ना त्याच्यामध्ये सगळ्या मी ड्रायक्लिनिंगला फक्त काठपदर पाठवल्या होत्या. डिझायनर मी जास्त वापरत नाही किंवा अशाही साड्या वापरत नाही, कधीतरीच लागतात, पण त्या नीटनेटक्या असावा, पटकन जर कुठे जायचं काम पडलं तर असं मला वाटते, म्हणून मी ड्रायक्लिनिंग करून बोलवले त्या, कारण ह्या एवढ्याच वापरल्या गेल्या होत्या. सो नंतर अशा मस्त अशा ठेवून दिल्या सुटकेसमध्ये जिथे तिथे. आणि माझ्या अशा रेग्युलर साड्या ज्या असतात काय त्या मी कपाटामध्ये ठेवते आणि ज्या अशा चांगल्या क्वालिटीच्या आहे किंवा चांगल्या महागड्या म्हणता येईल अशा छान त्या मी सुटकेसमध्ये ठेवते. म्हणजे काय होते घालायला मला इझी पडतं आणि पटकन असं त्याला हात लागत नाही तोपर्यंत ते खराबसुद्धा होत नाही, कारण सुटकेसला आपण एरवी हातच लावत नाही जोपर्यंत आपल्याला काम पडत नाही. सो नंतर मग मी असं ठेवलं. आणि ना आता वर राहायला गेल्यावर मला जे कबोर्ड्समध्ये ठेवावं लागणार आहे त्याच्यासाठी मी छान अशा सेपरेट बॅग घ्यायचा विचार चालू आहे माझा, म्हणजे की साड्यांमध्ये एक पिशवी असते ना, म्हणजे की काढायला आणि व्यवस्थित ठेवायला इझी जाईल. आणि ह्या सुटकेसमध्ये अशा व्यवस्थित ठेवून दिल्या मी. त्याच्यानंतर त्यांचे पण कपडे व्यवस्थित ठेवून सुटकेसमध्ये कपडे ठेवल्यानंतर मी माझे नंतर त्यांचे पण कपाटात ठेवले. आणि कपाटाला अजिबात जागा पुरत नाही, कारण माझं कपाट खूप छोटं आहे आणि जे यांनी लग्नाच्या आधी घेतलेलं होतं. लग्नामध्ये मला प्रेझेंट काही झालेलं नाही, कारण एवढं दूर होतं, दिलंही असतं पण ते बोलले की नको, आणि आम्हाला पूर्ण फर्निचर बनवून घ्यायचं होतं. सो ते बोलले काय करणार वस्तू घेऊन तरी, आणि नको, जेव्हा गरज लागेल तेव्हा आपण घेऊ. सो माझ्याकडे जास्त वस्तू घेतलेलं नाही आणि कपाट त्यांचं होतं त्याच्यामध्येच मी ठेवते आहे. आता काय झालं, पहिले त्यांचे कपडे, नंतर मग लग्न झाल्यावर माझे कपडे आणि त्याचे सुद्धा आले आमच्यामध्ये. सो अजिबात ते कपाट पुरत नाही आहे. ही जी पिशवी दिसते का तुम्हाला, त्याच्यामध्ये मी तिची पिशवी कपडे ठेवते, काही वेगळ्या पिशवीमध्ये ठेवते, ते लिओच्या याच्यामध्ये ठेवते, पटकन असं काढता येईल मला असं. आणि बॅग्स वगैरेमध्ये ठेवलं तरी चेन वगैरे रोज रेग्युलर वापरून खराब होतं, म्हणून म्हटलं पटकन असं इझी काढते. आणि वर माझे ठेवलेत, असे सगळे ठेवले आहेत कपडे, असं कपाटामध्ये व्यवस्थित
ठेवून दिले मी जागा करून, आणि भरपूर मला असं परेशानी होते कारण म्हणजे समजतच नाही की कुठे कपडे ठेवावं आणि काय ठेवावं. आता काही दिवस असे ॲडजस्ट करायचे आहेत, सो बघू आता करते आता पटकन. आणि जी कॅरी बॅग दिसते का तुम्हाला, जम्बो कॅरी बॅग, ही मी कधीच फेकत नाही. बिकॉज काय होतं ना, यांच्या खूप मोठ्या मोठ्या कॅरी बॅग्स असतात आणि ना मला ते म्हणजे खूप आवडतात आणि खराब पण होत नाही. सो मी काय केलं, खूप दिवसांचं यांचं जर्किन होतं ते मी त्याच्यामध्ये टाकून ठेवून दिलं. बिकॉज काय होते ना, धूळ बसत नाही आणि मस्त ठेवता येतं. आणि सगळं बेडवरचा वगैरे पसारा आवरून ठेवून दिला मी व्यवस्थित, आणि ना त्याच्यामध्ये जर्किन ठेवून ते पण वर ठेवून दिलं व्यवस्थित. मी लोणी काढून ठेवलं तर ॲक्च्युली हे तूप आहे एवढं मोठं, आणि मस्त तूप उतरले बघा. आणि हे आपलं कशाचं म्हणतं आहे, म्हशीचं आहे, आणि याच्यात वेगळ्या बाजूला गाईचं आहे बघा. दोन्हीमध्ये फरक दिसतो आहे. आणि आजचा व्लॉग इथेच एंड करते, आणि हनुमान जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. परत झालं तर माझं इंट्रोडक्शन मी करून द्यायची राहिली. तर माझं नाव आहे साक्षी मोरे जाधव. मी प्रॉपर विदर्भातली आहे आणि सासर मराठवाड्यातलं म्हणजे बीडमधलं आहे, आणि माहेर वर्धेचं आहे. असं माझं इंट्रोडक्शन आहे. आणि कोणाला आणखी काही म्हणजे माहीत करून घ्यायचं असेल किंवा आणखी काही विचारायचे असेल प्रश्न, फक्त वाईट कमेंट करू नका. काही विचारायचं असलं तर विचारा. माझ्या चूक काही झाल्या असतील ते मला सांगा. आणि असंच माझं म्हणणं आहे. आणि सगळ्यांनी आपापली स्वतःची काळजी घ्या, सगळे आनंदी राहा, खुश राहा. आणि तुम्हाला आणखी काय काय बघायला आवडेल माझ्या ब्लॉगमध्ये ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चलो, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि मला सांगा मी कसे कसे कंटेंट आणू तुमच्यासमोर, काय बघायला आवडेल तुम्हाला, प्लीज. चलो बाय.